गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेले कैलासवासी सौ कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी या महाविद्यालयातील प्राचार्य आदरणीय डॉक्टर वसंत भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली ITC बेस टीचिंग लर्निंग टूल्स या अंतर्गत हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक परमेश्वर यादव BA द्वितीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठातील समाजशास्त्र अभ्यास मंडळातील तज्ज्ञ प्राध्यापक यांनी BA द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी जो अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे त्या अभ्यासक्रमाचा पेपर पॅटर्न, गुणांकन पद्धती या सर्व बाबीवर या ठिकाणी आपण आज चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर BA द्वितीय वर्षाच्या तिसऱ्या सेमिस्टरसाठी जो 6वा पेपर निश्चित केलेला आहे तो म्हणजे ह्युमन राईट अँड सोशल जस्टिस, म्हणजेच मानवी हक्क आणि सामाजिक न्याय या पेपरचा जो अभ्यासक्रम आहे, जो सिलेबस आहे, त्यावर आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत. ही चर्चा करत असताना आपल्याला जो अभ्यासक्रम BA द्वितीय वर्षासाठी निश्चित केलेला आहे तो 2020-21 या वर्षामध्ये निश्चित केलेला आहे. हा अभ्यासक्रम निश्चित करत असताना जी गुणांकन पद्धती आहे तर ही इंटरनल असेसमेंटसाठी 25 मार्क आणि एक्सटर्नल असेसमेंटसाठी 50 मार्क, म्हणजेच 25 + 50 = 75 मार्क. म्हणजेच एका पेपरसाठी या ठिकाणी एका सेमिस्टरला 75 मार्क किंवा 75 गुणांची निश्चिती केलेली आहे. ही निश्चिती करत असताना 25 मार्क इंटरनल असेसमेंट, ज्याला आपण CA कंटिन्यू असेसमेंट असंही म्हणतो, आणि एंड ऑफ सेमिस्टर एक्झाम म्हणजेच एक्सटर्नल जी एक्झाम आहे त्याच्यासाठी 50 मार्क, अशा प्रकारची ही विभागणी केलेली आहे. तर या तिसऱ्या सेमिस्टरसाठी एकूण 2 पेपर आहेत. जो 5वा पेपर आहे तो म्हणजे भारतीय सामाजिक संरचना आणि परिवर्तन, आणि 6वा जो पेपर आहे तो म्हणजे मानवी हक्क आणि सामाजिक न्याय, म्हणजेच ह्युमन राईट अँड सोशल जस्टिस. तर अशा प्रकारे हे 2 पेपर ठेवण्यात आलेले आहे. दोन्ही पेपरला गुणांकनाची जी पद्धत आहे ती सारखी आहे, त्यामध्ये कोणताही फरक करण्यात आलेला नाही. तर यानंतर आपण BA द्वितीय वर्षाचा जो 6वा पेपर आहे तो म्हणजे मानवी हक्क आणि सामाजिक न्याय याचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर या ठिकाणी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आता हा अभ्यासक्रम निश्चित करत असताना अभ्यास मंडळाने अतिशय दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीचा हा अभ्यासक्रम ठेवलेला आहे. त्यातील जे पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे मानवी हक्काचा परिचय, म्हणजेच इंट्रोडक्शन टू ह्युमन राईट, हे पहिलं प्रकरण आहे. तर या पहिल्या प्रकरणामध्ये किंवा पहिल्या युनिटमध्ये सब युनिट म्हणून मानवी हक्काचा अर्थ म्हणजेच मिनिंग ऑफ ह्युमन राईट हे पहिलं सब युनिट त्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तर या पहिल्या प्रकरणातील या पहिल्या सब युनिटमध्ये आपल्याला म्हणजे मानवी हक्काचा अर्थ स्पष्ट करायचा आहे.
वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेल्या व्याख्या आणि त्या व्याख्येवरून स्पष्ट होणारा जो अर्थ आहे, त्याचबरोबर ह्युमन राईट याचा शब्दशः जो अर्थ आहे, अशा वेगवेगळ्या विचारवंतांनी त्याचा अर्थ स्पष्ट करताना केलेल्या व्याख्या, अशा सर्व गोष्टींचा या पहिल्या सब युनिटमध्ये आपल्याला म्हणजे अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं जे सब युनिट आहे ते म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन राईट पोस्ट डिक्लेरेशन. म्हणजेच मानवी हक्काच्या जाहीरनाम्यानंतर मानवी हक्काचा जो विकास झालेला आहे त्या विकासावर म्हणजे सुरुवात ह्याच्यापासून जाहीरनाम्याच्या नंतर जो विकास झालेला आहे तो सविस्तर आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे एकंदरीत जागतिक स्तरावर त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर मानवी हक्काचा जो विकास झालेला आहे त्या विकासाचा सविस्तर अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर मानवी हक्काचा परिचय या प्रकरणातील तिसरं जे सब युनिट आहे ते म्हणजे सामाजिक न्यायाची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ सोशल जस्टिस. म्हणजे सामाजिक न्यायाची संकल्पना या सब युनिटमध्ये आपल्याला सविस्तर स्पष्ट करायची आहे. त्यामध्ये या संकल्पना स्पष्ट करत असताना आपल्याला सामाजिक न्यायाचा शब्दशः अर्थ आपल्याला स्पष्ट करायचा आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या विचारवंतांनी सामाजिक न्यायाची संकल्पना स्पष्ट करताना जे विचार मांडलेले आहेत त्या विचाराची सुद्धा या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे. आणि या जे विविध विचारवंतांनी जे केलेल्या व्याख्या आहेत त्या व्याख्येवरून त्याचा अर्थ किंवा ती जी संकल्पना आहे ते स्पष्ट करण्याचा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर या ह्युमन राईट अँड सोशल जस्टिस या पेपरमधील जे दुसरं प्रकरण आहे ते दुसरं प्रकरण म्हणजे भारतीय राज्यघटना व सामाजिक न्याय. म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स अँड सोशल जस्टिस. म्हणजे भारताची राज्यघटना व सामाजिक न्याय या चॅप्टर अंतर्गत किंवा या प्रकरणाअंतर्गत आपल्याला काही सब युनिट म्हणून त्यातील सब युनिट म्हणून डॉक्टर B.R. आंबेडकर एक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना निर्माण करण्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. म्हणून त्यांनी जी राज्यघटना तयार केलेली आहे त्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आज जगामध्ये किंवा भारतामध्ये सर्वत्र त्यांना ओळखलं जातं. म्हणून या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास या सब युनिटमध्ये आपल्याला पहिल्या सब युनिटमध्ये करायचा आहे. त्याचबरोबर दुसरं जे सब युनिट आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटना व सामाजिक न्याय. म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये सामाजिक न्यायाचा जो उल्लेख केलेला आहे तर तो या ठिकाणी आपल्याला सविस्तर पाहायचा आहे. राज्याचे मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वे हे पाहत असताना त्यातून सामाजिक न्यायाची संकल्पना कशी स्पष्ट होते किंवा सामाजिक न्याय हा कसा व्यक्त होतो याचा अभ्यास आपल्याला या दुसऱ्या प्रकरणातील जे दुसरं सब युनिट आहे त्या सब युनिटवर आपल्याला करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणातील जे तिसरं सब युनिट आहे ते म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर यांचा मानवी हक्काचा दृष्टिकोन. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवी अधिकाराला कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात किंवा कोणत्या दृष्टिकोनातून त्यांनी मानवी अधिकाराकडे पाहिलं आणि मानवी अधिकार प्राप्त करून देण्यासाठी राज्यघटनेमध्ये त्यांनी कशा तरतुदी केल्या ह्या सर्व गोष्टीचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर्स व्ह्यूज ऑफ ह्युमन राईट अशा प्रकारचा हा पॉईंट आहे किंवा सब युनिट आहे. या सब युनिटमध्ये आपल्याला यावर चर्चा करायची आहे. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे ते तिसरं प्रकरण म्हणजे मानवी हक्क व दुर्बल घटक, ह्युमन राईट अँड वेकर सेक्शन
तर हे अशा प्रकारचं हे दुसरं प्रकरण आहे. तिसरं प्रकरण आहे. या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला काही सब युनिट दिलेले आहेत. त्या सब युनिटचा आपल्याला सविस्तर पद्धतीने अभ्यास करायचा आहे. या मानवी हक्क आणि दुर्बल घटक या प्रकरणामध्ये पहिलं जे सब युनिट आहे ते म्हणजे महिलांचे मानवी अधिकार, ह्युमन राईट ऑफ वुमेन्स. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये मानवी अधिकाराचं जतन करताना महिलांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत. कारण आजपर्यंत महिला हा समाजातील दुर्बल घटक म्हणून ओळखला जातो, दुर्लक्षित घटक म्हणून ओळखला जातो. या घटकाचा विकास करण्यासाठी आणि त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये महिलांना जे अधिकार दिलेले आहेत किंवा त्यांचे जे मानवी अधिकार दिलेले आहेत त्या मानवी अधिकाराचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तिसऱ्या प्रकरणामधील जे दुसरं सब युनिट आहे ते म्हणजे दलितांचे मानवी अधिकार, ह्युमन राईट्स ऑफ दलित. तर हे तिसऱ्या प्रकरणातील दुसरं सब युनिट आहे. तर या सब युनिटवर अभ्यास करत असताना महिलाप्रमाणेच भारतीय समाजामध्ये दलित हा सुद्धा दुर्लक्षित घटक आहे. या घटकाचा अभ्यास आपल्याला या मानवी अधिकाराच्या पेपरच्या माध्यमातून होत आहे. कारण भारतीय राज्यघटनेमध्ये दुर्बल घटकासाठी जे अधिकार देण्यात आलेले आहेत किंवा दुर्बल घटकाला सबल घटकाच्या बरोबर आणण्यासाठी जे प्रयत्न करण्यात आलेले आहेत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमाला दुर्बल जे घटक आहेत या दुर्बल घटकांचा अभ्यास हा मानव अधिकार आणि सामाजिक न्याय या प्रकरणामध्ये करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर या तिसऱ्या युनिटमधील किंवा प्रकरणामधील जे तिसरं सब युनिट आहे ते म्हणजे युवकांचे मानवी अधिकार, ह्युमन राईट्स ऑफ यूथ. म्हणजे मानव अधिकाराचा उल्लेख करत असताना किंवा मानवी अधिकाराचा अभ्यास करत असताना म्हणजे महिला, दलित यांच्याबरोबरच आपल्याला युवकांचे जे मानवी अधिकार आहेत याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण आपण युवक आहोत, आपण तरुण आहोत, परंतु आपण अभ्यास करत असताना किंवा आपण शिक्षण घेत असताना आपल्याला आजही अनेक तरुणांना माहीत नाही की आपले अधिकार काय आहेत. या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये आपण कुठे आहोत. आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये घटनेचे जे शिल्पकार आहेत किंवा घटना निर्माते आहेत यांनी आपल्याला कोणते कोणते अधिकार दिलेले आहेत, एक मानव म्हणून जीवन जगण्यासाठी युवकांना कोणते कोणते अधिकार दिलेले आहेत ते बऱ्याच वेळेस आपल्याला माहीत नाहीत आणि ते आपल्याला माहीत व्हावेत, आपल्याला त्याच्या माध्यमातून अभ्यास व्हावा म्हणून ह्युमन राईट आणि सोशल जस्टिस या या पेपरमध्ये जे तिसरं प्रकरण आहे या तिसऱ्या प्रकरणामध्ये हे तिसरं सब युनिट जे युवकांचे मानवी अधिकार याचा उल्लेख किंवा याचा अभ्यास हा ठेवलेला आहे. त्याच्यानंतर चौथं मानवी हक्क आणि दुर्बल घटक या प्रकरणातील जे चौथं सब युनिट आहे ते म्हणजे वृद्ध व अपंग व्यक्तीचे मानवी हक्क. म्हणजेच ह्युमन राईट्स ऑफ ओल्ड एज अँड डिसेब्लेड म्हणजेच अपंग. तर या अपंगाचा अभ्यास आणि वृद्धांचा अभ्यास जे करणारे जे हे आहेत अभ्यासक आहेत त्यांनी याचासुद्धा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे की समाजातील दुर्बल घटक म्हणून ओळखले जाणारे जे वृद्ध आहेत किंवा जे अपंग व्यक्ती आहेत तर या अपंग व्यक्तीचा आणि वृद्धाच्या संदर्भात त्यांचे जे मानवी अधिकार आहेत किंवा त्यांचे जे अधिकार आहेत जे भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेले आहेत तर याचासुद्धा आपल्याला या ठिकाणी जे तिसरं प्रकरण आहे तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर
आपण 3 प्रकरणाचा अभ्यासक्रम पाहिला, त्याच्यामधील सबयुनिट पाहिले. याच्यानंतर आपल्याला चौथं जे युनिट आहे किंवा जे चौथं प्रकरण आहे ते म्हणजे मानवी हक्काच्या अंमलबजावणीची वैज्ञानिक यंत्रणा. म्हणजे मानवी अधिकार हे भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेले आहेत किंवा त्याची निश्चिती केलेली आहे, त्याची तरतूद केलेली आहे, हे सर्वांना माहीत आहे. परंतु हे जे मानवी अधिकार आहेत तर हे मानवी अधिकार प्रत्येक व्यक्तीला किंवा समाजातील ज्या व्यक्तीला त्याची आवश्यकता आहे त्या व्यक्तीला ते मिळतात की नाही, किंवा ते मिळण्यासाठी भारतीय व्यवस्थेमध्ये कोणती यंत्रणा उभी केलेली आहे किंवा कोणती यंत्रणा राबवलेली आहे, तर याचा अभ्यास आपल्याला या चौथ्या प्रकरणामध्येच म्हणजेच मानवी हक्काच्या अंमलबजावणीची वैधानिक जी यंत्रणा आहे या प्रकरणामध्ये त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी या प्रकरणामध्ये जे पहिलं जे सब युनिट आहे ते म्हणजे राज्य व राष्ट्रीय हक्क आयोगाची भूमिका, रोल ऑफ स्टेट अँड नेशन ह्युमन राईट्स कमिशन. म्हणजे भारतीय व्यवस्थेमध्ये भारतातील जी संविधान आहे, भारतीय संविधान आहे, तर या संविधानामध्ये मानवी हक्काचा उल्लेख केलेला आहे. विविध जे घटक आहेत या प्रत्येक घटकाचे जे मानवी अधिकार आहेत त्याचा उल्लेख केलेला आहे किंवा त्याची तरतूद केलेली आहे. जरी याची तरतूद केलेली असली तरीसुद्धा ही त्याची जी अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी करण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था असायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून मानवी हक्क आयोगाची स्थापना केलेली आहे. तर आता हे मानवी हक्क जे आयोग आहेत ते फक्त राष्ट्रीय स्तरावर नाहीत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर नाहीत, तर राज्य स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या स्तरावर या मानवी हक्क आयोगाची स्थापना केलेली आहे. हा मानवी हक्क आयोग समाजातील ज्या ज्या घटकांचे मानवी हक्क आयोगाचं म्हणजे मानवी हक्कांचं उल्लंघन होतं त्या ठिकाणी त्याची नोंद घेऊन त्यावर संशोधन करून त्यामध्ये सुधारणा सुचवण्याचं किंवा त्यांना न्याय मिळवून देण्याचं, त्यांचे मानवी अधिकार मिळवून देण्यासाठी हा आयोग हा प्रयत्न करत असतो. म्हणून त्याचासुद्धा अभ्यास आपल्याला या चौथ्या प्रकरणामध्ये या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतर जे चौथं प्रकरण आहे, चौथ्या प्रकरणातील जे दुसरं बीट आहे ते म्हणजे SC व ST या संवर्गासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची भूमिका. म्हणजे भारतीय समाजामध्ये जे दुर्बल घटक म्हणून ओळखले जातात किंवा जे मागासलेला वर्ग म्हणून समजला जातो तो म्हणजे SC, आणि जे आदिवासी समाज आहे तो म्हणजे ST या संवर्गामध्ये याचं विभाजन केलेलं आहे. तर हा जो वर्ग आहे हा परंपरागत समाजापासून जाती व्यवस्थेच्या कचाट्याखाली हा दबलेला वर्ग होता. या दबलेला आणि दुर्लक्षित वर्गाला समाजाच्या बरोबरीनं आणण्यासाठी या आयोग स्थापन केलेला आहे. आणि या आयोगाची कोणती भूमिका आहे किंवा हा आयोग कोणतं कार्य करतो याचा अभ्यास या प्रकरणामध्ये करण्यात आलेला आहे. यानंतर आपल्याला चौथ्या प्रकरणातील तिसरं जे सब युनिट आहे ते म्हणजे महिला व बालकाविषयी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची भूमिका. म्हणजे मानवी हक्क आयोगाचं अंमलबजावणी करत असताना केवळ महिला आयोग म्हणजे केवळ आयोगाची मानवी हक्क आयोगाची स्थापना केलेली नाही, तर SC ST या संवर्गाला मानवी अधिकार प्राप्त करून देण्यासाठी त्याच्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन केलेला आहे. त्याचबरोबर या समाजातील जे दुर्बल घटक म्हणून ओळखले जातात ते म्हणजे महिला आणि बालक, तर यावर अन्याय होऊ नये, या दुर्बल घटकाला सन्मानाने वागणूक मिळावी, त्यांच्यावर ज्या वेळेस अन्याय होतात ते अन्याय दूर करण्यासाठी महिला व बालकाविषयी राष्ट्रीय मानवी आयोग हा स्थापन करण्यात आलेला आहे. आणि या आयोगाच्या मार्फतच ज्या ठिकाणी महिलावर अन्याय होतात किंवा ज्या ठिकाणी बालकावर अन्याय होतात किंवा बालकांचं शोषण होतं या विरोधात
संशोधन करून योग्य ते उपाय सुचवण्याचं कार्य किंवा त्यांच्या बाजूनं न्यायालयात लढा देण्याचं कार्य, भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती सुचवण्याचं कार्य हा आयोग करत असतो. म्हणून याचासुद्धा अभ्यास हा विद्यार्थ्यांना किंवा हे जे विविध आयोग आहेत, अंमलबजावणी करणारे जे आयोग आहेत, तर हे आयोग विद्यार्थ्यांना माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर या प्रकरणामध्ये किंवा या पेपरमधलं जे 5वं प्रकरण आहे ते म्हणजे भारतातील मानवी हक्काचे संरक्षण, म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट इन इंडिया. म्हणजे भारतीय समाजामध्ये मानवी हक्काचं संरक्षण कशा पद्धतीनं केलं जातं, तर या सर्व गोष्टीचा अभ्यास किंवा या घटकाचा अभ्यास या प्रकरणामध्ये देण्यात आलेला आहे. म्हणजे भारतामध्ये जो मानवी हक्क आहे, तर ह्या हक्काचं केवळ राज्यघटनेमध्ये हक्क दिले म्हणजे भागत नाही, तर या हक्काचं संरक्षण कसं केलं पाहिजे, त्याचं संरक्षण करून त्या प्रत्येक घटकाला आपले जे मानवी अधिकार आहेत ते कसे मिळाले पाहिजेत, या दृष्टिकोनातून सुद्धा त्याची व्यवस्था करणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. आणि त्याची तशा पद्धतीची व्यवस्था भारतीय समाजामध्ये केलेली आहे. मग ती व्यवस्था कोणती आहे, कशा पद्धतीची आहे, त्या संदर्भात काही चळवळी झालीत का, या सर्व घटकांचा अभ्यास या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आता या 5व्या प्रकरणामध्ये जे पहिलं सब युनिट आहे किंवा पहिला जो घटक उपघटक आहे तो म्हणजे भारतातील मानवी हक्काची चळवळ, ह्युमन राईट्स मूवमेंट इन इंडिया. म्हणजे भारतीय समाजामध्ये मानवी हक्काच्या ज्या विविध चळवळी झालेल्या आहेत किंवा त्याला असं म्हणता येईल की मानवी हक्काची सुरुवातीपासूनची जी स्थापना आहे किंवा मानवी हक्क मिळवून देण्यासाठी ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास या उपघटकामध्ये आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर जे दुसरं जे सब युनिट आहे ते म्हणजे NGO ची मानवी हक्काच्या संरक्षणाविषयीची भूमिका. म्हणजे मानवी हक्क प्राप्त करून देण्यासाठी केवळ शासन स्तरावरच प्रयत्न केले जातात असं नाही, किंवा भारताची राज्यघटना त्याचबरोबर ती राज्यघटनाची अंमलबजावणी करणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या शासकीय यंत्रणा आहेत, तर या यंत्रणाच ते हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, तर काही खाजगी ज्या संस्था आहेत ज्याला आपण NGO म्हणतो, तर ह्या NGO सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या घटकांना किंवा ज्या वेगवेगळ्या दुर्बल घटकांना मानवी हक्क प्राप्त करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. म्हणून त्यांची भूमिका कोणती आहे या घटकांचा अभ्यास या म्हणजे 5व्या प्रकरणातील जे दुसरं उपघटक आहे या उपघटकामध्ये आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर जे तिसरं आहे ते म्हणजे मानवी हक्काच्या संरक्षणाविषयी पोलीस आणि न्यायव्यवस्थेची भूमिका. आता या ठिकाणी हा अतिशय महत्त्वाचा आणि सर्वाचा जो अभ्यासाचा घटक आहे तो म्हणजे जे मानवी हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेले आहेत, तर त्याची वास्तविक स्वरूपामध्ये त्याची अंमलबजावणी होते का, ही अंमलबजावणी करणारी जी पोलीस यंत्रणा आहे किंवा न्याय यंत्रणा आहे, तर यांची भूमिका कोणती असते, याचा अभ्यास आपल्याला या 5व्या प्रकरणातील जे तिसरं जे उपघटक आहे किंवा तिसरं जे सब युनिट आहे याच्यामध्ये आपल्याला सविस्तर पद्धतीनं करायचं आहे. कारण मानवी हक्क हे फक्त देऊन चालत नाही, किंवा राज्यघटनेमध्ये मानवी हक्काचा उल्लेख केला किंवा त्या ठिकाणी नोंद केली म्हणजे भागत नाही, तर त्या राज्यघटनेमध्ये ज्या उद्देशासाठी मानवी हक्काची रचना केलेली आहे किंवा त्याची मांडणी केलेली आहे, ते मानवी हक्क वास्तविक स्वरूपामध्ये ज्या घटकांना त्याची आवश्यकता आहे त्या घटकांना मिळतात की नाही मिळतात हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं असतं. आणि त्याची जी अंमलबजावणी आहे ती करणारी यंत्रणा ही कशी आहे, त्याची अंमलबजावणी खरंच वास्तविक स्वरूपात करते का, याचा आपण वेगवेगळ्या चित्रपटातून आजपर्यंत पाहिलेला आहे. परंतु ते करत असताना ज्या काही गोष्टींचा उल्लेख
अशा अनेक गोष्टीचा उल्लेख आपल्याला या घटकातून अभ्यासायचा आहे. तर अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी मानवी हक्क म्हणजे ह्युमन राईट आणि सोशल जस्टिस या पेपरचा जो अभ्यासक्रम आहे, त्याचबरोबर BA द्वितीय वर्षासाठी जो नवीन अभ्यासक्रम हा 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये जो लागू केलेला नवीन अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमाचा पेपर पॅटर्न हा पाहिलेला आहे. तो म्हणजे इंटरनल मार्क जे 25 प्लस एक्सटर्नल मार्क 50 बरोबर 75 अशी जी विभागणी केलेली आहे. कारण मागच्या वर्षामध्ये आपण BA प्रथम वर्षामध्ये पेपर जे काय गुणांकन पद्धती आहे किंवा जो पॅटर्न आहे, तो पॅटर्न असा होता की 35 प्लस 40 बरोबर 75, म्हणजे इंटरनल मार्क कंटिन्यू असेसमेंटसाठी 35 मार्क हे ठेवण्यात आलेले होते आणि एक्सटर्नल मार्क हे 40 ठेवण्यात आलेले होते. असे मिळून 75 मार्काची ही विभागणी होती. परंतु आता हा जो नवीन सिलॅबस लागू करण्यात आलेला आहे, या नवीन सिलॅबसमध्ये आपल्याला या ठिकाणी या गोष्टीची नोंद ठेवायची आहे की 25 इंटरनल कंटिन्यू असेसमेंटसाठी 25 आणि एक्सटर्नल असेसमेंटसाठी म्हणजे एंड ऑफ सेमिस्टरसाठी 50 मार्क अशा प्रकारची विभागणी करण्यात आलेली. 25 मार्कामध्ये जे इंटरनल कंटिन्यू असेसमेंट आहेत, याच्यामध्ये एक आपल्याला जे असाइनमेंट आहे, त्याचबरोबर एक टेस्ट आहे आणि 5 मार्काचा सेमिनार, अशा प्रकारची 25 मार्काची ही कंटिन्यू असेसमेंटसाठी विभागणी आहे. आणि एंड ऑफ सेमिस्टरची जी एक्झाम आहे, 50 मार्काची जी एक्झाम आहे, त्याच्यातील जे पहिले जे 4 प्रश्न आहेत ते 10-10 मार्काला देण्यात आलेले आहेत. त्याला 1ला 1 और अशा प्रकारची प्रश्न असणार आहेत. तर त्याचबरोबर जे 5वा प्रश्न आहे त्याच्यामध्ये टिपा द्या म्हणून असा प्रश्न असणार आहे. तर अशा प्रकारचे 50 मार्काची ही एंड ऑफ सेमिस्टर एक्झाम असणार आहे. तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. त्यावर समजून हा जो पॅटर्न आहे, परीक्षा पॅटर्न आहे किंवा याचा जो अभ्यासक्रमाचा जो पॅटर्न आहे, तो सविस्तर समजून घेऊन त्याची जो पुढचा जो अभ्यास आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.